आधी ते 30 होतं, 40 होतं, 50 होतं, 60 होतं, परंतु वाढता वाढता ते 100च्या पार गेलं. क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? आणि प्रवास कमी पैशातला करणं कठीण झालं. त्यासाठी CKRK ट्रॅव्हल लाईफचा जन्म झाला. कमी पैशातले टूर आपण CKRK ट्रॅव्हल लाईफच्या माध्यमातून करत असतो, परंतु वाढत्या पेट्रोलच्या भावामुळे आपल्याला नेहमी आणि वारंवार प्रवास करणं हे आता अवघड झाल्याचं दिसतंय. अच्छा, म्हणून CKRK ट्रॅव्हल लाईफनं पुन्हा एकदा कमी खर्चातला टूर कसा करायचा, त्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकते, म्हणून तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तयार करत आहोत. आज एक्सप्लोर करणार आहोत इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन तिवसा. ये बड़ी अच्छी बात कही आप. कशी प्रोसिजर आहे, किती खर्च येईल, कशा प्रकारे तुम्ही चार्जिंग करू शकता, याची संपूर्ण माहिती तुम्हाला CKRK ट्रॅव्हल लाईफच्या माध्यमातून मिळेल. नमस्कार, चेतन खेरडे नाव आहे माझं आणि आपण पाहणं सुरू केलेलं आहे CKRK ट्रॅव्हल लाईफ. प्रेमाने आपलाच लाडका CKRK इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन एक्सप्लोर करूया CKRK ट्रॅव्हल लाईफ सोबत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है. हाँ, है. दबा दिया, आगे बोलो. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल, मजा आएगा ना भिड़ो. आणि महत्वपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तुम्ही आम्हाला म्हणाल भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. तर चला एक्सप्लोर करूया CKRK ट्रॅव्हल लाईफ सोबत इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन. जुना नॅशनल हायवे क्रमांक 6 वर तिथे आपण आलेलो आहोत. आणि अमरावती नागपूरच्या मध्ये 45 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर तिवसा हे गाव लागेल आणि तिवसा महावितरणच्या कार्यालयात हे चार्जिंग स्टेशन आहे. इथे तुम्हाला तुमचं इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग करता येईल. सुरुवातीला आपण इथे आल्यानंतर या मशीन बघू शकता. या संपूर्ण मशीनची माहिती आपण घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट सुद्धा आहे, त्यांना आपण आमंत्रित. आपण आता इथे पोहोचलेलो आहोत चार्जिंग स्टेशन इथे, आणि या चार्जिंग स्टेशनच्या माहितीसाठी आपल्याला लाभलेले आहेत आजचे आपले गेस्ट श्री राजेश पाटील साहेब, कार्यकारी अभियंता तिवसा महावितरण उपविभाग. तर चला त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांना काही प्रश्न विचारूया. तुमच्या मनातील प्रश्न आम्ही विचारणार आहोत. तर चला पाटील साहेबांचं स्वागत करूया या व्हिडिओमध्ये. पाटील साहेब यांच्याकडून आपण चार्जिंग स्टेशन बद्दल संपूर्ण माहिती. साहेब नमस्कार, तुमचे CKRK ट्रॅव्हल लाईफ मध्ये. आणि संप्रश्न आहे ते आम्ही आता इथे तुम्हाला विचारणार आहोत. तर सुरुवातीला या चार्जिंग स्टेशन बद्दल माहिती द्या आम्हाला. आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे की फॉसिल फ्युएल्समुळे जे प्रदूषण वाढते आहे ते प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रदूषण वाढल्यामुळे जे आरोग्याच्या समस्या होता त्या कमी व्हायला पाहिजे म्हणून आपण एक आपले गव्हर्नमेंट जे आहे ती इलेक्ट्रिकल व्हेकलला प्राधान्य देत आहे आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल व्हेकल्स वापरल्या जाव्यात या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरण कंपनी ही जी शासन संलग्न कंपनी आहे की पहिल्या फेजमध्ये 50 सबस्टेशन्स मध्ये जे महावितरणचे स्वतःचे सबस्टेशन्स आहेत ज्याला आपण 33/11 उपकेंद्र म्हणतो, त्या 50 उपकेंद्रात पहिल्या प्रथम फेज मध्ये 50 चार्जिंग स्टेशन्स लावलेले आहे ज्याला आपण म्हणू MSCDCL नी इनिशिएटिव्ह घेऊ. त्यातलंच हे आपलं जमीन विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत तिवसा उपविभागाअंतर्गत आपल्याकडे दोन चार्जिंग स्टेशन्स इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन झालेले आहेत आणि दोन्ही चार्जिंग स्टेशन्स हे
प्रथम याच्यात आपण मागणी याच्यासाठी केलेली आहे की अमरावती नागपूर हा जो हायवे जातो आहे तो वाहता हायवे आहे, त्यावरून बऱ्याच गाड्या जातात आणि तिवसा उपविभागात येणारे जे उपकेंद्र आहेत दोन्ही तिवसा 33/11 के तिवसा उपकेंद्र आणि 33/11 के मोजरी उपकेंद्र. मोजरी उपकेंद्र हे अमरावतीवरून नागपूरकडे जाताना उजव्या बाजूला आहे आणि तिवसा उपकेंद्र हे डाव्या बाजूला आहे. म्हणजे गाड्यांना वेगळा असा रस्ता घ्यावा लागणार नाही आणि हायवे पासून जे NH53 आहे आता, जो ओल्ड NH06 होता त्याच्या लगतच म्हणजे जास्तीत जास्त 30 ते 35 मीटरच्या अंतरावर हायवेला लागूनच आपले दोन्ही चार्जिंग स्टेशन झालेले आहे. त्यातलं हे जे चार्जिंग स्टेशन CKRT ट्रॅव्हल्सच्या समोर आपण सांगतोय ते तिवसा इथला आहे. आता सर्वप्रथम जो विषय आहे तो इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा, त्याच्या चार्जरचा, म्हणजे त्याला जे कनेक्टर्स लागतात. जसं आपण पाहिलेलं आहे की मोबाईलला जसं एकच कनेक्टर लागते चार्ज करायला, मॅक्झिमम मोबाईलला एकच कनेक्टर लागते, परंतु सद्यस्थितीत हे इलेक्ट्रिकल व्हेकल्स यांची सुरुवात असल्यामुळे आणि भविष्यात ह्याच गाड्या रस्त्यावर दिसत असल्यामुळे सध्या जे कनेक्टर्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या गाड्यांचे आहेत. तर आपले इथे जे कनेक्टर आहे ते कनेक्टर आपला हा टोटल सप्लाय जो आहे, हे जे चार्जर आहे, जनरली इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे चार्जर्स आहे हे 3 प्रकारचे असतात. मॉडरेट चार्जर्स, फास्ट चार्जर्स आणि स्लो चार्जर्स. आपलं जे आहे ते फास्ट चार्जर आहे, म्हणजे लवकरात लवकर चार्जिंग करण्यासाठी. आणि इथे जो पॉवर सप्लाय वापरलेला आहे हा 65 kW चा आहे. इथे 3 प्रकारचे कनेक्टर्स आहेत. त्यातलं पहिलं जे कनेक्टर आहे ते CCS कनेक्टर आहे, हे तुमच्या समोर आहे इथे. हे CCS कनेक्टर जे आहे हे कंबाईंड सिस्टीम आहे. यात प्रामुख्याने नेक्सॉन EV आणि हुंडई कोना ह्या चार्ज होतात. आणि हे दुसरं जे आहे आपलं ते कॅडेमो प्रकारचं आहे. कॅडेमो प्रकारांमध्ये जे कनेक्टर आहे त्या कनेक्टरचा वापर जनरली म्हणजे ज्या टोयोटा आणि निसान जापनीज यांनी मॉडेल मॅन्युफॅक्चर केलेले आहे ते याच्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्याकडे कमी आहेत. पण ह्या ज्या गाड्या आहेत आपल्याकडे CCSच्या जे टाईप 2 चार्जर आहे, जो AC आणि DC सप्लाय देतो आपल्याला एकाच वेळेस, त्याच्या बऱ्याच प्रमाणात इथे गाड्या येतात आणि चार्जिंग होऊन जातात. तिसरं जे चार्जर आहे आपलं हे आहे भारत DC. याचा तुम्ही हे पाहू शकाल, याचं जे कनेक्टर पॉइंट आहे याच्यात सरळ आपलं जे प्लग असतो तसं 3 फेजचा प्लग आहे. याच्यात आपल्या 3 व्हीलर जे आहे किंवा ज्या छोट्या गाड्या आहेत त्या चार्ज होतात. पण स्लो चार्जर मध्ये प्रत्येकाला ती सुविधा दिलेली आहे. निक्सॉन आहे, हुंडई कोना आहे, या गाड्यांना घरी चार्ज केल्या जाते. पण घरी जेव्हा त्या पॉवर प्लग एक 16 एम्पियरच्या पॉवर प्लग वर चार्ज करतात त्याला 8 ते 12 तास लागतात. परंतु हे जे फास्ट चार्जर आहे हे मॅक्झिमम 1 तास किंवा 1 तास 10 मिनिटात पूर्ण चार्ज करतो. जी प्रोसिजर आहे तर याला एक तुम्ही पाहिला असेल चार्जरच्या बाजूला एक बारकोड दिलेला आहे. हा या बारकोडचं महत्व असं आहे की इथे कोणत्याही प्रकारचे जे आपण कॅश मध्ये म्हणतो ते पेमेंट या चार्जर मध्ये होत नाही. याचा एक MSCDCL इनिशिएटिव्ह पॉवर अप असा एक ऍप आहे, तो आपल्याला डाउनलोड करावा लागेल. म्हणजे ज्या इलेक्ट्रिकल व्हेकलला चार्ज करायचा आहे त्याच्या ओनरनी तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. ते डाउनलोड केल्यानंतर त्यात जी काही माहिती आहे मोबाईल नंबरनी ते चार्ज होते, म्हणजे डाउनलोड होते आणि त्यात ज्या काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे तेवढ्या टाकल्या की ते एक वॉलेट आहे. त्या वॉलेटमध्ये पैसे टाकल्यानंतर आपण इथे गाडी चार्ज करू शकतो. आता इथे महत्वाचा सांगायचा मुद्दा म्हणजे हा आहे की चार्ज कशा प्रकारे करू शकतो. तर चार्ज आपण याला 3 प्रकारे करू शकतो. एक फुल चार्ज करू शकतो, दुसरं टाइम नुसार चार्ज करू शकतो आणि युनिट नुसार चार्ज करू शकतो. म्हणजे जर समजा एखाद्याला वाटलं की मला 15 मिनिट चार्ज करायचा आहे तर तो 15 मिनिट चार्ज करेल. फुल चार्ज करायचा आहे तर तो फुल चार्ज करेल आणि युनिटच्या याच्यात चार्ज करायचं असेल तर युनिट नुसार चार्ज करेल. आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टी इथे त्यात जे दिलेलं आहे स्टार्ट चार्जिंग केल्यानंतर त्याच्यात 3 गोष्टी येतील, फुल चार्ज, टाइम नुसार आणि युनिट नुसार. त्यानंतर जे आपण ऑप्शन घेऊ त्या ऑप्शन केल्यानंतर आपल्याला बारकोड नुसार त्याला हे करावं लागेल आणि एक OTP, तो OTP जेव्हा आपण इथे टाकायचा आहे, इथे
इथे टाकायचा आहे. हा टाकल्यानंतर आपल्याला याला ओके करायचंय. ओके सोबतच ओटीपी टाकतानाच आपल्याला ही गन जे कनेक्टर आहे हे कनेक्टर आपल्या पोर्ट मध्ये लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चार्जिंग आपलं ओटीपी टाकल्यानंतर ओके केल्यानंतर सुरू होईल. फक्त इथे आवर्जून आपल्याला एक सांगण्यासारखं गोष्ट आहे की हे पहा आपण इथे असा ओटीपी टाकतोय. आता हा जो आलेला आहे त्याच्यानंतर ओके करतोय. ओके केल्यानंतर चार्जिंगला सुरुवात करेल. आपण हे मॅन्युअली करतोय सध्या, त्यामुळे इथे चार्जिंग दिसणार नाही आपल्या जो गाडी नसल्यामुळे, पण आपण केल्यानंतर चार्जिंगला सुरुवात होईल. जो ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला जर काही कारणास्तव समजा आपलं चार्जिंग बंद करायचं असेल तर आपण पुन्हा तो ओटीपी टाकून चार्जिंग बंद करू शकतो आणि गन काढून घेऊ शकतो. अदरवाईज आपली जे गन आहे ते निघणार नाही आणि आपल्याला जाता येणार. आपल्या गाड्या आहेत आतापर्यंत जे व्हेकल ओनर्स आहेत त्यांच्याशी जेव्हा मी बोललो तेव्हा मला काही गोष्टी लक्षात आल्या की नेक्सॉन इथे आलेली आहे, त्यानंतर हुंडाई कोना पण इथे आलेली आहे. नेक्सॉनला 1 तास 10 मिनिटं हे पूर्ण चार्ज करायला लागते. पण महत्वाची गोष्ट इथे सांगण्यासाठी आपल्याला आहे MSCDCL, मी त्या कंपनीत काम करतो, त्या कंपनीची अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे नो लॉस नो प्रॉफिट अशा रीतीने आपण हे ग्राहकांना सुविधा पुरवतो आहे, जेणेकरून की जास्तीत जास्त व्हेकल आल्या पाहिजे. जेव्हा मी ओनर्सना बोललो इलेक्ट्रिकल व्हेकलचे तेव्हा त्यांनी सांगितलं की बाकीचे जे चार्जिंग स्टेशन्स आहेत तिथे त्यांना 15 रुपये किंवा 20 रुपये युनिट पर्यंतही चार्ज होतात. परंतु म्हणजे अत्यंत आनंदाने मी इथे सांगतो की 10 रुपये काहीतरी पैसे म्हणजे जास्तीत जास्त 11 रुपये पर युनिट याच्यानुसार आपलं हे चार्ज म्हणजे चार्जिंग करते. आणि नेक्सॉनला 31 युनिट लागतात. 30 ते 31 युनिट मध्ये नेक्सॉन 100% चार्ज होते. नेक्सॉन EV ज्याचा खर्च फक्त 330 रुपये खर्च आहे. 330 रुपयात आपण जवळपास 325 किलोमीटर रन करू शकतो. खूप मोठा बेनिफिट आहे आणि 11 रुपये पर युनिट नुसार कुठलंच आतापर्यंत मी जे ऐकलेली माहिती आणि पाहिलेली आहे त्याच्यावरून मला लक्षात आलं की MSCDCL हे खूप रास्त भावात देते. ग्राहकांना देणे हे MSCDCLचं कामच आहे. त्यामुळे जर MSCDCL ला कोणी अप्लिकेशन करत असतील तर या चार्जिंग स्टेशनसाठी त्यांच्या अप्लिकेशन नुसार त्यांना तो सप्लाय MSCDCL केव्हाही हे करेल, प्रोव्हाइड करेल आणि त्यांनी ते चार्जिंग स्टेशन लावावं. याचे काही साईड इफेक्ट वगैरे आहे का नाही? हे तर झिरो प्रदूषण करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे याचे साईड इफेक्ट असायचा प्रश्नच आहे. साईड इफेक्ट होऊ नये त्याकरताच आपण चार्जिंगचं आणलेलं आहे. आणि ही शासन संलग्न कंपनी असल्यामुळे ऊर्जा मंत्रालयानुसार इलेक्ट्रिकल व्हेकलला प्रोत्साहन देण्याकरता आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल व्हेकल रस्त्यावर आल्यानंतर त्यांना ते केव्हा रस्त्यावर येतील जेव्हा त्यांना चार्जिंग स्टेशन उपलब्ध राहतील. त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण होत असतील तरच त्या येतील. त्यामुळे ह्या कमीत कमी स्वस्त भावात देण्याच्या उद्देशाने महावितरणने हे घेऊन घेतलेलं आहे आणि त्यातलाच हा एक भाग आहे. हा इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेकल चार्जिंग स्टेशन बद्दल माहिती मिळालेली आहे. आपल्यासोबत आहेत पाटील साहेब आणि CKRK ट्रॅव्हल लाईफचे ते सबस्क्रायबर सुद्धा आहेत. तर CKRK ट्रॅव्हल लाईफ बद्दल तुम्हाला काही प्रेक्षकांना सांगायचं आहे का? CKRK ट्रॅव्हल लाईव्ह जी आहे त्याचे बरेच व्हिडिओज मी पाहिले ज्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी माहिती पडते. आणि माझ्याकडेच श्री एरडेजी काम करतात, ते भरून निसर्गाचा आस्वाद घेतात आणि लोकांनाही देतात. त्याच अनुषंगाने मी सर्वांना म्हणेन त्यांचं चॅनल सबस्क्राईब करावं. कमी खर्चातले टूर आपण नेहमीच करतो. कमी खर्चासाठी इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेकल कशी उपयोगी आहे आणि कशा प्रकारे जास्त भावात आपल्याला चार्जिंग करून प्रवास करता येईल याबद्दल माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर चला पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी जाऊया आणि एक्सप्लोर करूया. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर इथे चार्जिंग करा आणि प्रवासाचा आनंद घ्या. जीवन जगण्याचा आनंद आमच्यासोबत आहे. त्यामुळे CKRK ट्रॅव्हल लाईफला सबस्क्राईब करा. इथे आपला लाडका CKRK आपली रजा घेतोय.